नमस्कार. आज आपल्याला कारल्याची भाजी सोलार कुकरमध्ये कशी करता येईल ते बघायचं आहे. सर्वप्रथम अर्ध्या तासापूर्वी मी कारल्याची भाजी चकत्या करून ठेवलेली आणि त्याला मीठ लावलेलं आहे, जेणेकरून कारल्याचा कडूपणा कमी व्हावा. त्यानंतर थोडीशी चिंच भिजत घातलेली आहे, गूळ घेतला आहे, तिखट आहे आणि हळद पण आपल्याला घालायची आहे. परंतु कारल्याच्या फोडींना मीठ लावून ठेवल्यामुळे मीठ घालायची आता आपल्याला आवश्यकता पडणार नाही. आता कढईत मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. कढईतलं तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी घालून फोडणी केलेली आहे. त्यात हळद आणि तिखट घातलेलं आहे. आता या कारल्याच्या फोडी घालून त्या मी कढईमध्ये थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत. आपल्याला ह्या जास्त वाफवायच्या किंवा शिजवायच्या नाही आहेत, कारण आपल्याला त्या सोलार कुकरमध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित शिजणार आहेत. आता ह्या कारल्याच्या फोडींमध्ये मी चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि गुळाचा एक खडा पण त्यामध्ये घातलेला आहे. आता हे थोडंसं हलवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आता हे गरम असतानाच ह्याच्यामध्ये भाजीचा आपला आवडीचा मसाला घालायचा. मी ह्याच्यामध्ये विकतचा भाजीचा मसाला घातलेला आहे, सब्जी मसाला. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घातलेला आहे. दाण्याचा कूट घालून हे व्यवस्थित हलवलेलं आहे भाजी वगैरे. आता मी कढईमधली भाजी ह्या सोलार कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता त्यात शिजण्यासाठी आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. की मी कढईमध्ये थोडासा अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे आणि गॅस सुरू केलेला आहे. हे पाणी थोडंसं कोमटसर गरम झालं की मग ह्या डब्यामध्ये घालायचं भाजीच्या. आता ह्याचं झाकण लावलं तरी चालतं, थोडीशी फट उघडी ठेवायची, जेणेकरून आतली वाफ बाहेर निघून जाईल. आता मी हे झाकण पूर्ण लावणार आहे. ह्या ज्या कड्या आहेत 2, ह्या कड्या व्यवस्थित लावून घ्यायच्या. तर आता 4 तासानंतर आपली भाजी तयार झालेली आहे.